नमस्कार. मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील. आज गौरीचा दुसरा दिवस, गौरी पूजनाचा, आणि पहिल्या दिवशी त्यांना भाजी भाकरी केली. आज हा पुरणाचा नैवेद्य बघा, पुरणपोळ्या केलेल्या आहेत आणि माझा अगोदरच रचलेला एक उखाणा घेते. दरवर्षी उखाणे घ्यावेच लागतात. तर गौरीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट. गौरीच्या सणाला पुरणपोळ्याचा घाटला घाट. पुरणाच्या जोडीला केली कटाची आमटी, आमटीच्या जोडीला तळे सांडगे पापड, पापडाच्या जोडीला केले कांद्याचे भजी, भजीच्या जोडीला केला वरण भात, वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार, वरण भातावर सोडली साजूक तुपाची धार, साजूक तुपाच्या धारेला खमंग येतो वास. डॉक्टर शैनिक पाटलांचं नाव घेते, गौरीसाठी खास, गौरीसाठी खास. आज गौरीचा आनंद इतका झालेला आहे की कधी कधी असं वाटतं की ह्या गौरी जाऊच नाहीत घरातून. आता संध्याकाळ होईल तसं जिम्मा फुगडी खेळायची, मैत्रिणी येणार, हळदी कुंकू, उद्यापर्यंत ह्या गौरीसाठी जागरण करायचं असतं आणि मग पहाटे ह्या गौरी निघून जातात. उद्या सकाळी परत दोरे घ्यायचे असतात. दोरे घेणं म्हणजे काय, हाही प्रकार कोणाला माहिती नसतो. तर दोरे घेणं म्हणजे आता शेतामध्ये सगळ्या नवीन शेंगा आलेल्या असतात, धनधान्य उगवलेलं असतं, पाऊस पडलेला असतो, सगळीकडे सुजलाम सुफलाम झालेलं असतं आणि मग मुगाच्या शेंगा, सोयाबीनच्या शेंगा आणि सगळे हुलगे, सगळे भेंडी, सगळे जे काही आलेले असतात, भुईमुगाच्या शेंगा, सगळे ते दोऱ्यात बांधायचं. आणि जी घरची लक्ष्मी असते, म्हणजे आता माझ्या घरची मी, तसं सगळ्या आपल्या भावकीतल्या बायका येतात, मैत्रिणी येतात आणि ते सगळे दोऱ्यामध्ये बांधून ते ओटीमध्ये घालतात. त्याला दोरे घेणे म्हणतात. म्हणजे लक्ष्मीची आराधना करायची. तर हा स्त्रियांच्या सौभाग्याचा, समृद्धीचा आणि आनंदाचा, सुखाचा हा गौरीचा सण. या गौरी सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.